चला आज मस्त 2 चॉकलेटच्या रेसिपी पाहूया जे तुमच्या घरात खूप कामी येतील। तर पहिली रेसिपी म्हणजे हे चॉकलेट चिप्स मार्केटमध्ये तर मिळतात, घरी एकदम सोप्या पद्धतीने आपण फक्त 10 मिनिटात हे चॉकलेट चिप्स मी बनवलेत। ते कसे बनवलेत चला तुम्हाला सांगते। पहिल्यांदा एका बाउलमध्ये मी 100 ग्रॅम डार्क कंपाऊंड चॉकलेट घेतली आणि याला मायक्रोवेव्हला मेल्ट करून घेतले। आता मायक्रोवेव्हला याच्यासाठी मेल्ट केलं की माझा त्रास कमी व्हावा, म्हणजे वेळ वाचावा म्हणून। जर मायक्रोवेव्ह किंवा ओव्हन नसेल तर त्यावेळेस काय करायचं, एका पातेल्यामध्ये गॅसवरती गरम पाणी करायला ठेवायचं, त्याच्यावरती दुसरं एक भांडं ठेवायचं ज्यात आपण चॉकलेट मेल्ट करणार आहोत आणि फक्त आपल्याला चॉकलेट मेल्ट करून घ्यायची। आता ही चॉकलेट छान मेल्ट झाल्यानंतर त्यात मी बटर टाकले, अर्ध्या चमचापेक्षाही कमी, जास्त बटर टाकायचं नाही। आणि बटर टाकल्यानंतर बघा चॉकलेट थोडीशी घट्ट झाली आहे। बटर याच्यासाठी वापरायचं की चॉकलेट ही लगेच घट्ट होते आणि ती पिशवी जर आपण अशी भरली की मग नंतर ती पिशवीला लागते, म्हणून थोडंसं बटर वापरायचे आणि छान असं शाईन पण चॉकलेट मारते म्हणून। तर मी नंतर ही चॉकलेट एका पायपिंग बॅगमध्ये भरून घेतली। आता ही पायपिंग बॅग देखील नसेल तर त्यावेळेस काय करायचं, दुधाची पिशवी किंवा कुठलीही टोकदार अशी पिशवी घ्यायची आणि त्याच्यामध्ये हे चॉकलेट घालायचं। थोडंसं कट मारलाय मी पुढून, ते नंतर सांगते मी की कट हा तुम्ही कसा मारायचा, म्हणजे कशा प्रमाणात मारायचा। आणि चॉकलेट चिप्स आपण ह्या पेपरवरती ठेवणार आहोत म्हणजे इझिली निघेल। तर हा बटर पेपर आहे त्यामुळं लवकर निघतात। तर पहिल्यांदा बघा मी छोटासा कात्रीने असं ते कट केलं ना, त्यावेळेस काय झालं की एकदम छोटासा डॉट होता, त्यामुळं ते चॉकलेट बाहेर लवकर निघत नव्हतं। म्हणून ज्या आकारात, मोठ्या आकारात पाहिजे असतील तर थोडासा कट मारावा लागेल आणि नंतर एकदम खालच्या साईडला पकडून असं प्रेस करायचे आणि अलगद सोडून द्यायचे, म्हणजे कसं की वरती असा टोक येतो ना, तो आला पाहिजे, तेव्हाच मार्केट सारखे दिसतील। अशा प्रकारे मी हे चॉकलेट चिप्स सगळे बनवून घेतले आणि नंतर 5 ते 10 मिनिटासाठी फॅन खाली ठेवून दिले। फ्रीजमध्येही ठेवू शकता, म्हणजे कसं लवकरात लवकर हे तयार होतील। तर बघा एवढे चॉकलेट चिप्स तयार झालेले आहेत, याच्यातले काही माझ्या मुलांनी देखील पळवलेले आहेत। पण 100 ग्रॅम चॉकलेटमध्ये माझे एक थोडं कमी नाही तर एक बाउल असं किंवा हाफ बाउल म्हणू शकतो आपण, एवढे चॉकलेट चिप्स तयार झालेत। आता हे मार्केटवरून वगैरे आणायची काही गरज नाही। तर मस्त असे हे चॉकलेट चिप्स कमी वेळात कमी खर्चात तयार झालेले आहेत। तर तुम्ही कुठलाही केक बनवा, मस्त कुकीज बनवा किंवा कुठल्याही डिझर्टमध्ये हे चॉकलेट चिप्स नक्कीच कामाला येतील। तर दुसरी आता आपण रेसिपी पाहणार आहोत ती म्हणजे चॉकलेट गनाशची। एकदम सोप्या पद्धतीने आणि फास्टमध्ये सांगते की चॉकलेट गनाश एकदम पटकीने कसं बनवायचं। तर पहिल्यांदा डार्क कंपाऊंड चॉकलेट मेल्ट करून घ्यायची, त्याच्यामध्ये अर्धा कप किंवा अर्धा कपापेक्षाही कमी अशी व्हिपिंग क्रीम टाकायची आणि त्याला बस मिक्स करायचं। जर व्हिपिंग क्रीम जास्त झाली तर काय करायचं, अजून चॉकलेट टाकू शकता किंवा फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायची, चॉकलेट अजून थंड होते। कुठलाही छान मस्त केक असा बनवायचा, त्याच्यावरती हे गनाश टाकायचा आणि केक एन्जॉय करायचा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचा, शेअर करायचा, चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायचं।